क्रांतिवीर बिरसा मुंडा की पुण्यतिथि के अवसर पर गोंडवाना गणतंत्र पार्टी द्वारा विधानसभा चुनाव में अपने उम्मीदवारों के लड़ने की रणनीति तैयार। क्रांतिवीर बिरसा मुंडा 9 जून को शहीद दिवस के उपलक्ष्य में नागपुर रवि भवन में गोंडवाना गणतंत्र पार्टी द्वारा एक बैठक ली गई। बैठक की अध्यक्षता पार्टी के प्रदेश अध्यक्ष हरीश उइके ने की। इस महत्वपूर्ण बैठक में गोंडवाना गणतंत्र पार्टी के राष्ट्रीय महासचिव बलवीर सिंह तोमर ने प्रमुखता से उपस्थित रहकर सभा में कार्यकर्ताओं और हम लड़ेंगे हम जीतेंगे का आह्वान किया और उपस्थित सभी कार्यकर्ताओं में चेतना जगाई। इस बैठक में नागपुर, रामटेक, वर्धा, यवतमाल, चंद्रपुर, भंडारा, गढ़चिरौली इत्यादि जिलों से पदाधिकारियों ने निर्णय लेकर महाराष्ट्र में विधानसभा चुनाव में लड़ने का गोंडवाना गणतंत्र पार्टी द्वारा फैसला लिया गया। लोकसभा चुनाव को लेकर वर्तमान की राजनीतिक परिस्थितियों को देखते हुए सभी ने विचार विमर्श कर अपने अपने विचार व अनुभव साझा किए। आगामी विधानसभा चुनाव को लेकर गोंडवाना गणतंत्र पार्टी अपने स्वतंत्र उम्मीदवार लड़ाएगी, ऐसा संकेत एवं ऐलान किया गया। आज गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश कमिटीची बैठक लावण्यात आलेली आहे। बलवीर सिंह तोमर साहेब या बैठकीला उपस्थित होते आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या प्रभावित जागा आहेत त्या त्या प्रभावित जागेमध्ये आम्ही उमेदवार टाकणार आहोत आणि त्यासाठी ही पूर्व तयारी म्हणून आजची ही बैठक 9 जून म्हणजे आज बिरसा मुंडा शहादत दिवस आहे। एक महान क्रांतीवीर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलं आणि तिथून जे चळवळ आमची जे चालू आहे इथल्या शोषित पीडित बहुजन लोकांना न्याय मिळवून देण्याकरिता जे काँग्रेस बीजेपी आतापर्यंत या लोकांना आश्वासन दिलं, परंतु मूळच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत, ज्या स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या ज्या समस्या होत्या ते आज ही समस्या सुटलेली नाही। शिक्षणाचे असो, बेरोजगारीचे असो, इथल्या महिलांच्या मान सन्मानाचे असो आणि मग नोकरीचे असो। आता तर खूप मोठे षडयंत्र असे चालले आहे की जिकडे तिकडे संविधान बदलण्याच्या, मग इथल्या लोकांना बेरोजगार करण्याच्या, त्या सर्व जे प्रकरण चालू आहे त्या सर्व प्रश्नांचा तोडगा काढण्याकरिता दादा हिरासी मार्कांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीची स्थापना केली होती। त्याच चळवळीमध्ये सर्व सैनिक लोक आज काम करत आहेत आणि त्याच माध्यमातून शोषित पीडितांना SC, ST, OBC, विजयंती सर्व लोकांना न्याय मिळावा याकरिता आम्ही मागील 25 वर्षापासून काम करत आहोत आणि त्याच जोमाने सर्व आज कार्यकर्ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये जिथे जिथे आपल्याला आपले उमेदवार उभं करायचे आहेत त्यासाठी सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष इथं आलेले आहेत। महाराष्ट्र कमिटीचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि त्यातूनच आम्ही आमचे उमेदवार लढवणार आहोत आणि त्यासाठी ही पहिली बैठक आहे आणि या बैठकीच्या माध्यमाने सर्व जिल्हा अध्यक्षांना सुद्धा सूचना आणि सर्व कार्यकर्त्यांना सूचना देतो की तालुका स्तरावरती, बूथ कमिटी स्तरावरती, ग्राम शाखा स्तरावरती आपण सर्वांनी मीटिंग लावावं आणि मीटिंग लावून पूर्व तयारी आतापासूनच आपण करावं। येत्या विधानसभेमध्ये आपण गोंडवाना गणतंत्र पार्टीची एक वेगळी छाप आपले कमीत कमी 5-6 उमेदवार या महाराष्ट्रात आपण दिलं पाहिजे अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज या बैठकीच्या माध्यमाने ठरवलेलं आहे। जय सेवा, जय गोंडवाना। आम्ही एक फर्स्ट टाइम लढलो आणि एक बघितलं की आम्ही लोकसभेमध्ये आम्हाला किती मतदान मिळू शकते, परंतु कुठेतरी अपेक्षा आम्हाला अपयश आलेलं आहे। कारण की बीजेपीच्या अगेन्स्टमध्ये जे अँटी व्हायरस होतं त्याच्यामुळे संविधान धोक्यात आहे, बेरोजगारी आहे, या सर्व गोष्टीमुळे काही जे मोठे पक्षाचे लोक होते ते सुद्धा एका महाविकास आघाडीला म्हणजे बीजेपीला धडा शिकवावा म्हणून महाविकास आघाडीला मतदान करावं असं एक अँटी व्हायरस होता। त्याच्यामुळे आमच्याही लोकांना खूप कमी मतदान मिळालं, परंतु आम्ही जिथे जिथे आमचे शाखा आहेत, आमचे जिथे जिथे कार्यकर्ते आहेत, खंबीर कार्यकर्ते आहेत, त्या ठिकाणी सुद्धा त्या बूथवर आम्हाला शून्य मतदान आहे। हा एक चिंतेचा विषय आहे। हा सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे, कारण की
आम्ही ज्या रामटेक तालुक्यामध्ये ज्या प्रकारे गोंडवाना गणतंत्र पक्षाचे एक छाप आहे, त्या क्षेत्रामध्ये 2 व्होट पुढे 3 व्होट म्हणजे असं आहे की त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 2-250 मतदान मिळू शकते. त्या ठिकाणी या प्रकारची घटना घडलेली आहे. तर इथून आपल्याला लक्षात येत आहे, माझ्या मोबाईलमध्ये ते सर्व आहेत, जिथे जिथे बूथामध्ये जे आपल्याला कमी मतदान मिळालं आहे त्या ठिकाणी असं घोळ झालेला आहे. तर लोकसभामध्ये जे काय परिणाम मिळालं, परंतु विधानसभेमध्ये ते भरून काढू आणि सर्व कार्यकर्ते जो म्हणे कामाला लागतील. गेल्या 35 वर्षापासून गोंडवाना गणतंत्र पार्टीची स्थापना झालेली आहे आणि गेले 35 वर्ष हे संघटन हे पार्टी सुरू आहे. आता तुम्ही विधानसभा लढणार आहेत, तर आता या प्रेसच्या माध्यमातून काय संदेश देणार आपल्या गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या लोकांना? आम्ही शोषित पीडितांचे प्रश्न हमेशा लढत असतो. तहसीलमध्ये आंदोलन करायची गोष्ट असो, मग जिल्ह्यामध्ये आंदोलन करायची गोष्ट असो, मग SC असो, ST असो, OBC असो, कोणावरही कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी आम्ही त्यासाठी धावून जातो. आमचे कार्यकर्ते धावून जातात आणि आंदोलन करतात. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की येत्या विधानसभेमध्ये, कारण की लोकसभा ही खूप मोठा क्षेत्र असतो, परंतु विधानसभामध्ये आमचे STच्याही व्होट बँक 40 ते 50% आहे आणि SC समाजाच्याही व्होट बँक कमीत कमी जुळतं आहे. आमचं जर हे समीकरण जुळलं आणि इतर छोट्या संघटनांना आम्ही इन्व्हाइट करणार आहोत की तुम्ही गोंडवाना गणतंत्र पक्षासोबत या आणि हा समीकरण बनवून आम्ही या महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये उमेदवार टाकणार आहोत.